मी तोलन कुमार भाट, समाजसेवक, पत्रकार. मी रावेर इथे राहतो. रावेर इथे गट नंबर 1162 मध्ये सन 24-25 या कालखंडामध्ये माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या स्थानिक विकास निधी कार्यक्रमांतर्गत 10 लाख रुपये खर्च करून गट नंबर 1162 मध्ये रस्त्याला फिवर ब्लॉक बसवण्यात आले अशी माहिती मिळाल्याने सर्व कागदपत्र जिल्हा नियोजन समिती जळगाव यांच्याकडून उपलब्ध करून घेतल्याने गट नंबर 1162 मध्ये रहिवासी लोकांना एकत्र बोलून त्यांना विचारणा केली की तुमच्या 1162 मध्ये फिवर ब्लॉकचे काम झाले का. त्या लोकांनी संतप्तपणे प्रतिक्रिया दिली की आमच्याकडे 30 वर्षापासून कोणत्याही प्रकारचे रस्ते, गटारी, कोणत्याही सुविधा झालेल्या नाही आहे. आम्ही सर्व रहिवासी गट नंबर 1162 मध्ये रहिवासी आहे असे त्यांनी सांगितले. मात्र ठेकेदारांनी काम न करता 10 लाख रुपये उकळलेले आहे. या संदर्भाची माहिती दिनांक 4/8/25 रोजी जिल्हाधिकारी जळगाव, कार्यकारी अभियंता उत्तर विभाग जळगाव यांना देण्यात आलेली होती. या संदर्भाची चौकशी करून संबंधित गट नंबर 1162 मध्ये जाऊन ग्रामस्थांना विचारणा करावी की तुमच्या गट नंबरमध्ये फिवर ब्लॉकचे काम झाले का असे संबंधित ग्रामस्थांना विचारणा करावी. असे न झाल्यास मी दिनांक 6/10/25 रोजी सकाळी 12:30 वाजता तहसील कार्यालय रावेर इथे आमरण उपोषणाला बसेल आणि जोपर्यंत सरकारचे 10 लाख रुपये अफरातफर झाले आहे तो जमा होत नाही तोपर्यंत मी माझे उपोषण सोडणार नाही. ग्रामस्थांचं म्हणणं आहे की आमच्या गट नंबर 1162 मध्ये कोणत्याही प्रकारचे रस्ते किंवा फिवर ब्लॉक बसवण्यात आलेले नाही आहे अशी माहिती मिळाल्याने संबंधित ग्रामस्थांनी अशी प्रक्रिया दिलेली आहे. आणि कामाची ताबापावती नगरपालिका रावेर यांनी एक कामाच्या ताबापावत्या 2 व 3 दिलेल्या आहे. एका कामाची ताबापावती एकच असते आणि संबंधित कामाची MB पाहता त्यामध्ये 84 ब्रास फिवर ब्लॉक बसवण्यात आले असे नमूद केलेले आहे. मात्र रहिवाशांनी सांगितले की इथे कोणत्याही प्रकारचे फिवर ब्लॉक बसवण्यात आलेले नाही. हा, इथं जे जमलेले आहेत ते रस्त्याच्या संदर्भामध्ये आम्ही इथे जमलो आहे. कॉलनीत इथले कॉलनीमधले लोक तर इथं 25-30 वर्षापासून कोणत्याही प्रकारचे रस्ते गट नंबर 1162 मध्ये कोणत्याही प्रकारचे रस्ते वगैरे झालेले, गटार आणि रोड कोणत्याही प्रकारचे झालेले नाही आहे. आणि इथं हे म्हणताय की इथं 2024 मध्ये रस्ते झाले पण कोणत्याही प्रकारचे झालेले नाही आहे. 2 गट नंबर मध्ये ही वसाहत आहे. या वसाहतीमध्ये 2000 म्हणजे जवळजवळ 25 ते 30 वर्षापासून कोणतेही ना सडक झाली, ना रस्ते झाले, ना गटारी. आणि फक्त दरवर्षी आमच्याजवळून ते घर टॅक्स वगैरे सर्व बिल वगैरे सर्व मंजूर करून घेऊन घेत आहे आणि कोणत्याच प्रकारचं आम्हाला सुविधा पुरत नाही आहे. फिवर ब्लॉकचे काम झाले का? नाही, कोणतंच काम झालेलं नाही. रस्ते झाले नाही? नाही, कोणतंच झालेलं नाही. नंबर 1162 मध्ये दोघही गट मध्ये झालेलं नाही. आमचे 1162 नंबर गट नंबर आहे. आम्ही इथे जमले, आमच्या कॉलनीतले लोक. ना रस्ते बनले, ना गटरी बनले. म्हणजे 30 वर्षापासून राहत आहे. मग इथे आमच्याकडे काहीच नाही बनले आणि गैरव्यवस्था होते आमच्याकडे. ना आमच्याकडे काहीच नाही. आमच्याकडे 30 वर्षापासून कोणीच लक्ष देत नाही. ना आमदार देतो, ना खासदार देतो. तिथपर्यंत जे इलेक्शन येतो तिथपर्यंत आम्हाला फक्त आश्वासन देता हे रोड बनीन, गटरी बनतील, काहीच बनत नाही. काहीच आम्हाला पर्याय नाही आहे. आता कोणाकडे जातील? नगरपालिकात दिले, ते म्हणता की तुम्ही नगरपालिका आता येईनी, नगरपालिका जे इलेक्शन लागतील 30 वर्षापासून गैरसोय होते आमच्याकडे. इथे 5 ते 6 वर्षापासून घरपट्टी, नळपट्टी हे वसुली करताय आणि तरी पण आम्हाला सुविधा नाही. गटारी पण नाही, रस्ते पण नाही आणि लोक मध्ये आम्हाला गैरसोय आहे. आणि त्वरित नगरपालिकेने सहकार्य करावे ही आपली नम्र विनंती. रस्ते वगैरे रस्ते पण नाही आणि गटारी पण नाही. 1162 मध्ये रस्ता आहे? नाही ना. गट नंबर बोल. 1162 आणि रस्ते बी नाही, नाले पण नाही, गटारी पण नाही.